Hi friends, welcome to the reverse aging journey. Do you ever wish you could turn back the clock and feel 20 years younger? Myself, Pramila, reverse aging coach, and I am here to tell you that it's possible. Reverse aging means it's about looking and feeling younger, healthy habits, mindset shift, and holistic approach. Today we are going to learn about boosting mental health. The link between mental wellness and reverse aging. Mental wellness plays an important role in how you age. Chronic stress, negative emotions, and anxiety can accelerate the aging process. By nurturing your mental health, you will feel younger, more vibrant, and resilient. मेंटल वेलनेस खूप महत्वाचा रोल प्ले करतं तुमच्या एज ग्रोईंगमध्ये. जेव्हा तुम्हाला स्ट्रेस असतं, तुम्ही तुमच्या इमोशन्स निगेटिव्ह असतात, म्हणजे तुम्ही नेहमी निगेटिव्ह फील करता किंवा तुम्हाला एन्झायटी म्हणजे चिंता, ताणतणाव या सगळ्याचा मेंटल हेल्थवर परिणाम होतो. The science of stress and aging. Stress triggers the release of cortisol, a hormone that in high amounts accelerates aging by breaking down collagen and affecting skin elasticity. When you manage stress effectively, you prevent the harmful effect of chronic stress on your body. क्रॉनिक स्ट्रेस काय करतं माहितीये का? तुमचं ते कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन रिलीज करतं आणि त्याच्यामुळे तुमची एजिंगची प्रोसेस लवकर सुरू होते. तुमच्या कोलेजन ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं स्किनच्या इलॅस्टिसिटीवर म्हणजे स्किन लूज पडते आणि मग रिंकल्स येतात. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेज करता तेव्हा तुमचं एजिंगची प्रक्रिया किंवा तुम्ही तरुण दिसायला अधिक मदत होते. डेली स्ट्रेस रिलीफ प्रॅक्टिस. त्याच्यासाठी स्ट्रेस रिलीफ प्रॅक्टिसेस आपण काय करायला हव्यात? काही करतो का आपण? Mindful meditation. Start your day with 10 to 20 minutes of mindfulness meditation. Focus on your breath and bring your awareness to the present moment. Gratitude practice. Start evening. Write down three every evening. Write down three things you are grateful for. This simple practice has been shown to reduce stress and improve mental well-being. रोज तुम्ही दिवसातून 10 ते 20 मिनिटं माइंडफुलनेस मेडिटेशन करायला पाहिजे. फोकस ऑन युअर ब्रीथ. ब्रीथ आपल्या श्वसनावर श्वासावर लक्ष द्या आणि एका ठिकाणी 10 मिनिटं असं शांत फोकस करून शांत बसा. त्याच्यामुळे त्यातूनही तुम्हाला मेडिटेशन होऊ शकतं. आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुल असायला पाहिजे. नेचरमधून आपल्याला ज्या वस्तू मिळत आहेत, आपल्याला नोकरी आहे, आपल्याला नोकरीमुळे आपल्याला पैसे मिळतात आणि आपल्याला निसर्गातून त्याच्यामुळे आपल्या डेली ऍक्टिव्हिटीज आपण सहज फॉलो करू शकतो. आणि नेचरकडून आपल्याला शेतातून धान्य भाजीपाला मिळतो, तेव्हा नेचरसाठी आपण थँकफुल म्हणायला पाहिजे. रोज संध्याकाळी 10 मिनिटं शांत बसायचंय आणि आपण दिवसातून काय काय गोष्टी केल्या त्याचा जरा विचार करायचा आहे. ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्याच्यासाठी थँकफुल म्हणायचं आहे. ज्या आपल्याकडून निगेटिव्ह गोष्टी झाल्या आहेत त्याच्यासाठी त्या आपण परत नाही व्हायला पाहिजेत, त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे. स्ट्रेस रिलीफ प्रॅक्टिस अजून डीप ब्रीथिंग. Throughout the day, take a few minutes to engage in deep breathing exercise. Inhale for 4 seconds, hold for 7 seconds, and exhale for 8 seconds. डीप ब्रीदिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही जेव्हा करता ना, तेव्हाही तुमचं माइंड, जेव्हा तुम्ही 4 सेकंड तुम्ही श्वास इनहेल केलाय आणि 7 सेकंड तुम्ही श्वास होल्ड केलाय आणि 8 सेकंड तुम्हाला एक्झेल करायला लागतोय, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये काही इतर विचार नसतात. तुम्ही ते काउंटिंग मध्ये तुम्ही बिझी होता. त्याच्यामुळेही तुमचं स्ट्रेस रिलीज होतं. लाफ मोर. लाफ्टर इज अ नॅचरल स्ट्रेस रिलीव्हर. वॉच अ फनी व्हिडिओ और कॉल अ फ्रेंड हू मेक्स यू लाफ. जेव्हा तुम्हाला खूप असं स्ट्रेसफुल वाटतंय तेव्हा काहीतरी एखादा फनी व्हिडिओ बघा किंवा तुमच्या एखाद्या मित्राशी बोला किंवा तुमच्या नातेवाईकांशी बोला. त्याच्यामुळेही तुमचं माइंड फ्रेश होऊ शकतं. मेक मेंटल इलनेस अ प्रायोरिटी. मेंटल क्लॅरिटी, पीस अँड जॉय कॉन्ट्रीब्यूट टू अन ओव्हरऑल सेन्स ऑफ युथफुलनेस. Taking time each day for mental wellness is just as important as physical exercise. जेव्हा जेवढं तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करता तेव्हा तेवढंच तुमचा
मेंटल मेंटल एक्सरसाइज सुद्धा तुम्ही माइंडफुल एक्सरसाइज सुद्धा करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या तारुण्यावर आणि तुमच्या एज प्रोसेसवरही खूप महत्वाचा रोल प्ले होतो. अँड थँक यू. प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक यू.